मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते आज मिसिंग लिंकचं लोकार्पण करण्यात आलंय। मिसिंग लिंकमुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगानं आणि सुरक्षित होणार आहे। नेहमीच्या वेळेपेक्षा मुंबई पुणे प्रवासासाठी अर्धा तास कमी लागणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण करण्यात आलंय। मिसिंग लिंकमुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगानं आणि सुरक्षित होणार आहे। या मिसिंग लिंकमुळे नेहमीच्या वेळेपेक्षा मुंबई पुणे प्रवासासाठी अर्धा तास कमी लागणार आहे। या मिसिंग लिंकला कनेक्टिंग लिंक म्हणा असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। याला मिसिंग लिंक म्हणण्यापेक्षा कनेक्टिंग लिंक म्हटलं पाहिजे। ज्यावेळी आपण ही तयार केली तेव्हाच ही लिंक नव्हती, म्हणून आपण मिसिंग लिंक म्हणत होतो। पण आता गायकवाडजी जरा समोरचं नाव बदला आणि त्याला कनेक्टिंग लिंक असं तुम्ही त्या ठिकाणी लिहा। पण लवकरच आम्ही सगळे मिळून त्याला नाव काय द्यायचं आहे ते देखील आम्ही ठरवणार आहोत। पण तोपर्यंत किमान मिसिंग आता काही नाही आहे। नथिंग इज मिसिंग, एव्हरीथिंग इज इन प्लेस। मिसिंग लिंक नाही, आता कनेक्टिंग लिंक आहे। कारण महाराष्ट्राच्या प्रगतीची आणि विकासाची लिंक मिसिंग झाली होती, ती आता आम्ही कनेक्ट केलेली आहे। मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना अधिक वेगानं सुरक्षित जोडणारा मिसिंग लिंक म्हणजेच कनेक्टिंग लिंक प्रकल्प आजपासून आपल्या सेवेत दाखल झालेला आहे। मिसिंग लिंकच्या या प्रकल्पामध्ये 10.5 किलोमीटर लांबीचे 2 बोगदे, 2 बोगद्यांमधील 650 मीटर लांब केबल स्टेप पूल, 182 मीटर उंचीवर टायगर व्हॅलीच्या मधोमध उभारलेला हा पूल आहे। 2 स्तंभ आणि 240 केबलवरती हा पूल उभा आहे। पहिला बोगदा 8.92 किलोमीटर तर दुसरा बोगदा 1.75 किलोमीटरचा। मिसिंग लिंकमुळे 6 किलोमीटरनं अंतर कमी होणार। 23.5 मीटर रुंदीच्या बोगद्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे। जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे। हा बोगदा लोणावळा तलावाच्या चक्क 180 मीटर खालून खोदण्यात आलाय। या मिसिंग लिंकवर हलक्या वाहनांना ताशी 100 किलोमीटरची परवानगी आहे। प्रवासी वाहनं, बसला ताशी 80 किलोमीटरची परवानगी। धोकादायक वस्तू वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी, ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणाऱ्या वाहनांना बंदी। MEIL कंपनीनं मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरच्या मिसिंग लिंक प्रकल्पात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। मेगा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड अर्थात MEILनं या प्रकल्पाच्या काही भागात काम केलंय। विशेषतः पूल आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चर संबंधित कामांमध्ये MEILनं योगदान दिलंय। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती। सलग जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता। मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर 4.5 ते 5 तास गाड्यांच्या रांगा लागलेल्या होत्या। या ट्रॅफिक जामबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनीही माफी मागितली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली। सलग जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर 4.5 ते 5 तास गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या। या ट्रॅफिक जामबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी माफीही मागितली। मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची माफी मागायची आहे की त्यांना आज ट्रॅफिक जामचा सामना करावा लागला। बरेच लोक ट्रॅफिकमध्ये अडले। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरच्या मिसिंग लिंकचं आजच उद्घाटन होतं। या उद्घाटनाला शिंदे हेलिकॉप्टरने पोहोचले। शिंदेंनी महामार्गावरचं ट्रॅफिक कमी करण्याबद्दल पोलीस प्रशासनाला सूचना केल्या। बाजूला करून हेवी ट्रॅफिक थांबवू नये का? तर एकदा प्रोग्राम झाला की मिसिंग टोल पूर्णपणे सोडून द्या सगळ्यांना फ्रीमध्ये। आपले पोलीस उभे करा। फुल आम्ही वरून बघितलं, फुल ट्रॅफिक जाम आहे। टोल बिल घेऊ नका म्हणायचं, डायरेक्ट पोलिसांना स्थानावर गाड्या सोडायला। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरच्या ट्रॅफिक जाममध्ये खासदार सुप्रिया सुळेही अडकल्या होत्या। याचा व्हिडिओ सुळेंनी सोशल मीडियात शेअर केला। नमस्कार। गेले 2 तास आम्ही सगळे
खूप ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहे. सकाळी आम्ही 7 वाजता निघालोय ठाण्यावरनं. आता आमची गप्पा मारत मारत नवीन मैत्री झाली आहे शेजारी 2 तास बसून बसून. हो, कारण आम्ही सगळे इकडे अडकलोय. तुम्ही बघता इकडे सगळे महाराष्ट्र अडकले. दिवस स्पेशल. जय महाराष्ट्र. मी सुप्रियाताईंना सांगू इच्छितो की सुप्रियाताई, तुम्ही शेवटल्यांदा ट्रॅफिकमध्ये अडलात. आता कनेक्टिंग लिंक झालेली आहे, त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्ही ज्यावेळी मुंबईहून पुण्याला, पुण्याहून मुंबईला जाल त्यावेळी तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अडण्याची कधीही वेळ येणार नाही. अशा पद्धतीचं काम जे तुमच्या सरकारने थांबवलं होतं किंवा बंद केलं होतं ते आमच्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. ही जी काय वाहतुकीची कोंडी आहे ती कमी करण्यासाठीच हा पर्याय मार्ग या ठिकाणी केलेला आहे. थोडं जरा दमाने घ्यावं. आज संध्याकाळपर्यंत सगळं ट्रॅफिक खुली झालेली असेल. ट्रॅफिक जाम मध्ये अडकलेल्या प्रवाशांनी देखील हताश होत प्रतिक्रिया दिली. एकाच जागी माझी गाडी आता ओव्हरहीट झाली आहे आणि काहीच म्हणजे रस्त्याने एवढं ट्रॅफिक आहे की पुढे जाता येत नाहीये. तर ही अवस्था आहे लोकांची. सगळ्या लोकांच्या गाड्या बंद पडल्या आहेत. लोकांची लहान लहान मुलं इथे अडकली आहेत. माझी स्वतःची बायको देखील 6 मंथ्स प्रेग्नेंट आहे आणि लेडीज नाही वॉशरूम वगैरे म्हणजे काही कुठे जाता येत नाहीये. आणि आज इनॉर्गेशन असल्यामुळे मिसिंग लिंकचं इथे खूप ट्रॅफिक झालं आहे. आणि मी माझ्या मुलाबरोबर आहे 6 वर्षाच्या आणि मी प्रेग्नेंट पण आहे. तिथे काही वॉशरूमची व्यवस्था नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे. 3 ते 3.5 तास आम्ही एकाच जागी आहोत. त्यामुळे खूप नागरिकांना त्रास होत आहे इथे. पुढच्या बातम्यांकडे वळूयात. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये एकाच दिवसामध्ये 993 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. 19 किलोचा गॅस सिलेंडर 3000च्या घरात केलाय. या दरवाढीनंतर राहुल गांधींनी ट्विट करत निशाणा साधलाय. देशभरात एलपीजी सिलेंडरच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. पश्चिम बंगाल आणि आसामसह अनेक राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्यानंतर 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत तब्बल 993 रुपयांनी वाढवली आहे. या दरवाढीनंतर मुंबई, दिल्लीसह अनेक शहरांमध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 3071 रुपयांवर पोहोचली आहे. तर 5 किलो एलपीजी सिलेंडरच्या दरातही वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आजपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 993 आणि 5 किलो सिलेंडरच्या दरात 261 वाढ केली आहे. 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 993 रुपयांना, 5 किलोचा सिलेंडर 261 रुपयांना. व्यावसायिक गॅस सिलेंडर महागल्यानं हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समधलं जेवणही अधिक महाग होण्याची शक्यता आहे. किमतींमधील या अचानक वाढीमुळे रेस्टॉरंट्स, ढाबे आणि कॅटरिंग सेवांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये तुर्तास कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हॉर्मुझ जलमार्गाच्या संभाव्य नाकेबंदीमुळे इंधनाच्या किमतींमध्ये चढउतार होण्याची शक्यता वर्तवली जात होती. तर विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी या संदर्भात ट्विट करत सरकारवर हल्लाबोल केलाय. बोललो होतो, निवडणुकीनंतर महागाईचा तडाखा बसेल. आज व्यावसायिक गॅस सिलेंडर 993 रुपयांनी महागलाय. एका दिवसातील ही सर्वात मोठी दरवाढ आहे. हे निवडणुकीचं बिल आहे. फेब्रुवारीपासून 1380 वरून वाढ अवघ्या 3 महिन्यांमध्ये 81% वाढली आहे. चहा विक्रेता, ढाबा, हॉटेल, बेकरी, मिठाई विक्रेता प्रत्येकाच्या घरावरील भार वाढलाय आणि याचा परिणाम तुमच्या जेवणाच्या ताटावरही होणार आहे. पहिला वार गॅसवर, पुढचा पेट्रोल आणि डिझेलवर. रिक्षावाल्यांमध्ये मराठी बोलणार नाही म्हणायची हिंमत येते कुठून, असा सवाल राज ठाकरेंनी केलाय. आपले मंत्री सांगतायत अजून 4 महिने घ्या, मराठी शिका, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली आहे. यावर महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येकानं मराठी शिकली पाहिजे, मात्र भाषा येत नाही म्हणून कुणाला मारहाण करणं मान्य नाही, असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. तुमच्या राज्यात येऊन तुम्हाला ते सांगतायत की नाही मराठी बोलणार आम्ही, आणि ज्याच्यावरती आमचे मंत्री त्यांना सांगतायत बरं बरं ठीक आहे 4 महिने अजून घ्या, मराठी शिका. हिंमत नाही तुमची, लायसन्सच रद्द करा. मराठी टिकवायची असेल तर ती वरपासून खालपर्यंत टिकवायला लागते. परंतु हे सगळं वाटोळं जे झालेलं आहे, या सगळ्या वाटोळ्याला कारणीभूत फक्त महाराष्ट्रातले राजकारणी आहेत, दुसरं कोणी नाही. महाराष्ट्र इतका संकुचित कधीच नव्हता की महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांनी राहू नये, याच लोकांनी राहावं, त्याच लोकांनी राहावं, अशा प्रकारची संकुचित मनोवृत्ती महाराष्ट्राने कधीच पाहिली नाही.
मराठी भाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे. जे इथे येऊन वर्षानुवर्ष राहू इच्छितात, कामधंदा करू इच्छितात, त्यांनी मराठी शिकावं ही आमची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांना इतक्या मिरच्या का झोंबतात मराठीचं नाव काढल्यावर? तुम्ही मधल्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी सक्तीची राहील ही आपली गर्जना होती. काय झालं त्या गर्जनेचं? राज ठाकरे यांचं बरोबर आहे, उद्धव ठाकरेंची तीच भूमिका आहे आणि बाळासाहेब ठाकरेंची पण तीच भूमिका होती की इथे राहणाऱ्या माणसाला मराठी येणं गरजेचं आहे. हे फक्त महाराष्ट्रापुरतं नाही, त्या राज्यामध्ये जे नोकरीसाठी जातात, रोजगारासाठी जातात, त्यांना त्या राज्यातली भाषा आली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी भाषावर प्रांतरचना म्हणजे काय, भाषावर प्रांतरचना का झाली याचा अभ्यास राज्याच्या आमच्या मुख्यमंत्र्यांनी करणं फार गरजेचं आहे. पायधुनीमध्ये कलिंगड खाल्ल्यानंतर चौघांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे. मृतांचे अवयव हिरव्या रंगाचे पडल्याचं फॉरेन्सिक चाचणीमध्ये समोर आलंय. डॉक्टरांकडून विषबाधेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईतील पायधुनी इथल्या डोकाडिया कुटुंबातील 4 सदस्यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात फॉरेन्सिक अहवाल समोर आलाय. प्राथमिक फॉरेन्सिक चाचणीत मृतांचे अवयव हिरवट पडल्याचं समोर आलंय. मेंदू, हृदय आणि आतडी यासारखे मुख्य अवयव हिरवट रंगाचे झाले. कुटुंबातील सदस्य अब्दुल्ला यांच्या शरीरात मॉर्फिन हे अंमली द्रव्य आढळले. डॉक्टरांनी या प्रकरणात विषबाधेची शक्यता वर्तवली असली तरी तज्ज्ञांच्या मते सामान्य अन्न विषबाधेपेक्षा ही स्थिती वेगळी आहे. जेव्हा शरीरातील अनेक अवयवांमध्ये एकाच वेळी असे बदल दिसतात तेव्हा तो एखाद्या अत्यंत तीव्र विषारी घटकाचा परिणाम असू शकतो असे डॉक्टरांचे संकेत आहेत. 25 एप्रिलला पायधुनीतील डोकाडिया कुटुंबानं बिर्याणीनंतर कलिंगड खाल्लं होतं. काही वेळातच कुटुंबातील चौघांनाही उलट्या, चक्कर आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. 26 एप्रिलला उपचारादरम्यान दोन्ही मुली आणि त्यांच्या पाठोपाठ पालकांचाही मृत्यू झाला. हा मृत्यू कलिंगडामुळे झालेल्या विषबाधेतून झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली. मात्र आता अवयवांचा बदललेला रंग आणि मॉर्फिनचा अंश त्यांच्या शरीरात सापडलाय. त्यामुळे चौघांचा मृत्यू कशामुळे झाला याचं नेमकं कारण अजूनही समोर आलं नाहीये. पुण्यातील कोंढव्याला भाजप पदाधिकाऱ्यानं पाकिस्तानचं कराची म्हणून संबोधलं. सोशल मीडियावर भाजप पदाधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय तर भाजप पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी प्रशांत जगताप यांनी केली आहे. पुण्यातल्या कोंढव्याला पाकिस्तानचं कराची संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झालाय. कोंढवा पोलिसांनी बुधवारी सर्वेश मेहेंदळे विरोधात FIR दाखल केलाय. भाजप पदाधिकाऱ्याच्या व्हिडिओमध्ये काय? व्हिडिओ कोंढव्यातील मुख्य रस्त्याजवळील रुग्णालयाच्या इमारतीवरनं चित्रित करण्यात आला. व्हिडिओत भाजप पदाधिकारी सर्वेश मेहेंदळे रुग्णालयाच्या आवाराबाहेरील अतिक्रमणांकडे लक्ष वेधतायत. पाकिस्तानच्या कोंढव्यात आपलं स्वागत आहे असं शीर्षक व्हिडिओला देण्यात आलंय. व्हिडिओमध्ये या परिसराची तुलना कराची शहराशी करणारी सर्वेश मेहेंदळेंची वक्तव्य आहेत. हम आए हैं पाकिस्तान के कराची शहर में और यहाँ पे आप देख सकते हो कि मैंगो जूस मिल रहा है, गरम गरम कबाब मिल रहे. त्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वेश मेहेंदळेंवरती तीव्र टीका झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावरनं काढून टाकण्यात आलाय. दरम्यान भाजप पदाधिकारी सातत्यानं कोंढव्याला बदनाम करत असल्याची टीका प्रशांत जगताप यांनी केली. तर माहिती घेऊन पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेणार असल्याचं माधुरी मिसाळ म्हणाले आहेत. भाजपची विकृत मंडळी सातत्याने या परिसराला टार्गेट करण्याचा, बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक भागाला काहीतरी वेगळं महत्व असतं, पण कोंढवा परिसराचं नाव बदनाम करण्याचं काम सातत्याने भाजपची मंडळी करतात हा आमचा थेट आरोप आहे. मागच्या 4 दिवसापूर्वी भाजपच्या एका विकृत पदाधिकाऱ्याने कोंढव्याला कराची पाकिस्तान असं प्रकारचं संबोधलं, तशा प्रकारचे रील्स तयार केले. मला असं वाटतं की याच्यावर गुन्हा दाखल करून फक्त त्यांना थांबू नये. या ठिकाणी अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी जास्तीत जास्त कठोर कारवाई व्हावी. त्याचं कारण आहे की या ठिकाणी कुठेतरी
पुण्याला, महाराष्ट्राला, भारताला 2 भागामध्ये विभागण्याचं महापाप हे भाजपची मंडळी करतात. त्यांची विकृत इच्छा आहे की या ठिकाणी जातीच्या धर्माच्या नावाने वेगळं राष्ट्र निर्माण हो. पण असं जर कोणी भाजप पदाधिकारी म्हणत असेल तर निश्चितच कारवाई नाही, मीच बोलावून आमचे भाजपचेच लोक आहेत, बोलावून त्यांना त्यांचं काय म्हणणं आहे ते त्या संबंधी ऐकून घेईल आणि त्याच्यामध्ये पण जर अशी काही सत्यता वाटत असेल तर ती निश्चित तुम्हाला. मी अजून तो व्हिडिओ पाहिला नाही, परंतु त्या ठिकाणी जर तशा प्रकारचं वातावरण असेल त्याच्या मागची भूमिका आहे, का केलाय हे समजून घेऊन यावर भाष्य करणं सोयीचं ठरेल.